बर, जर देवाला काही बोलायचं असेल तर देव संतांकडे पाहतो. देव संतांकडे पाहतो. संतांना काही करायचं असेल तर संत ज्ञानोबारायांकडे पाहतात. ज्ञानोबाराय काय म्हणतात ते महत्वाचं आहे. आणि ज्ञानोबारायांना काही म्हणायचं असेल तर ज्ञानोबाराय तुकोबारायांकडे पाहतात. मला इथे यायचं आहे. सांगतो आपल्याला, घरातला विषय मोठ्या दादाला काय विचारा, कारण तो दादा घर मान्य आहे, सरपंच गाव मान्य आहे, आमदार तालुका मान्य आहे, खासदार जिल्हा मान्य आहे, मुख्यमंत्री राज्य मान्य आहे, पंतप्रधान राष्ट्र मान्य आहे, युनोचा अध्यक्ष जगमान्य आहे, परमात्मा विश्वमान्य आहे, संत देवमान्य आहेत, ज्ञानोबाराय संत मान्य आहेत, तुकोबाराय ज्ञानोबाराय मान्य आहेत. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नाम याचा, नाम याचा, काजे अवतार नाम याचा, नाम याचा. मला तर त्या अभंगाकडे जायचं धैर्यच होईना. तुकोबाराय सांगत बसावेन, दुसरं काय सांगायचं. लोक म्हणतात अभंग सोडवायला. अभंग सोडवला म्हणजे काय, गुंतलाय बिंतलाय का तो? मला असं वाटतं कीर्तन अभंग सोडवण्यासाठी नाही, अभंगाच्या आधाराने जीवनाचा गुंता सोडवतं ते कीर्तन. अभंग गुंतला नाही, गुंतलोय आपण. पाहे गुंतलो नेणता. त्या श्रीम माटेंनी महाराजांबद्दल जे लिहिले ते फार हृदय आहे, म्हणून मला सांगावं असं वाटतं. ते म्हणाले, पाहुणे घरासी आजे आले ऋषिकेशी. हा अभंग गाताना तुकोबारायांची जी भाव अवस्था झाली आहे ना, ती जर एखाद्या कवीला तशी व्यक्त करता आली तर मी त्याला सर्वस्व समर्पण करीन. तसं एखाद्या कवीला जमलं तर. आताचे कवी म्हणजे फार अवघड हो. गाथा पारायण करावी, त्याने त्यांचं काव्य सुदृढ आणि सुसंगत होईल. मी बांधावर उभा आहे, शेताकडे बघतोय. कशाला कुठं बघतोय बाबा, गप्प बस. टला ट लावला का झालं. महाराज ती भाव अवस्था व्यक्त करतात. ते म्हणाले, भाव काव्य म्हणजे काय? अंतरातल्या भाव तरंगांना शब्दात व्यक्त करणं ना. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी गीतांजली नावाचं जे काव्य लिहिलं ते भावकाव्य आहे आणि त्याच्यासाठी त्यांना नोबेल मिळालं. श्रीम माटे पुढे म्हणतात, त्या गीतांजली काव्याकरता रवींद्रनाथ टागोरांना नोबेल मिळालं. पण देहूच्या ह्या वाण्याची वाणी जर ऐकली ना तर अशी 100 नोबेल त्यांच्या पायावर ओवाळून टाकाविशी वाटतात. हो. आणि त्या तुकोबारायांच्या कुशीत आणि अत्यंत खुशीत चाललेला हा उत्सव आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. तुकोबाराय संतांबद्दल बोलतात. बोलायचंय तुकोबारायांबद्दलच, पण अभंगही घेतला तोही तुकोबारायांचाच. याला म्हणतात ज्योतीने तेजाची आरती. महाराज या अभंगातून संतांबद्दल बोलतात. काही विषय आहेत की ते त्यांनीच बोलावेत आणि संत हा विषय असा आहे की तो संतांनीच बोलावा. तिथं संत चालणार नाहीत. विठ्ठला आज आनंद आहे सगळा. म्हणजे उजवी बाजू उजवी आहे पण डावी बाजू पण उजवीच आहे. विठ्ठला. त्यामुळे संतांबद्दल बोलायचं असेल तर ते संतांनीच बोललेलं बरं. विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम नहि वंध्या विजानाति कुर्वीं प्रसव वेदना. आणि तुकोबारायांनी संतांबद्दल बोलावं
आणि महाराष्ट्रातल्या माणसांनी तरी संतांबद्दल बोलावं. मी तर असं म्हणेन, जर अध्यात्म प्रांत देवासाठी असेल तर महाराष्ट्राच्या अध्यात्माचं निराळेपण हे आहे की इथं देवापेक्षा आम्ही संतांना काकणभर सरसच ठेवलंय. आहेतच, आम्ही पूजेच्या बाबतीत चुकलो नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली माणसं देवाबद्दल कमी, संतांबद्दल जास्त बोलतात. आणि त्यात काही गैर नाही. ज्याचं जे स्पेशल आहे ना ते त्यांनी सांगितलंच पाहिजे. मुंबईची माणसं कुठेही जाऊ दे, चर्चा ट्रॅफिकची करतात का? भरपूर. रस्त्यावरची ट्रॅफिक जीवनात उतरली आहे सध्या आमच्या. त्यामुळे मुंबईचा माणूस आला तर ट्रॅफिकची चर्चा केलीच पाहिजे. महाबळेश्वरचा माणूस कुठेही जाऊ द्या, तो काय म्हणतो, ही असली असली खाता तुम्ही, येऊन पहा एकदा महाबळेश्वरला. काय बोला बोला बोला, स्ट्रॉबेरी. तुम्ही काहीच बोलत नाही. मी जसं काय एक स्ट्रॉबेरी सांगितलं का काय? एक स्ट्रॉबेरी सांगा. चिंता करू नका, सहज राहा. कॅमेरा त्याच्यावरच जास्त वेळ राहतो. विठ्ठला आणि रंगलेला माणूस छान दिसतो कीर्तनात. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. महाबळेश्वरचा माणूस गेला की चर्चा कसली करणार? स्ट्रॉबेरी, कारण ते त्याचं वैशिष्ट्य आहे. लोणावळ्याचा माणूस कुठेही गेला ते म्हणतात, या एकदा लोणावळ्याला, खायला घालतो तुम्हाला. काय? चिक्की. लोणावळ्याच्या माणसाने चिक्कीची चर्चा करणं कोणी चुकीची म्हणू शकतं? लोणावळ्याचा माणूस तो चिक्कीची चर्चा करणार. मगनलाल सांगायला जगनलाल कशाला पाहिजे? तुम्ही ऐकलं रे, येवन आहात विठ्ठला. मला म्हणायचं काय, तो माणूस तिथली चर्चा करणार. येवल्याचा माणूस म्हणणार, काय तुम्ही इथं साड्या घेता, या एकदा. कुठं? लोक चर्चा करतील नवल नाही. आमच्या डायरीतली येवल्याची तारीख असली की घरी सुद्धा चर्चा असते. सगळ्यांचे चेहरे खुलले. महाराज आता आपल्या मापात आले. लोकांना साम्य फार आवडतं विठ्ठला. स्वाभाविक आहे, त्यांना सुद्धा भावना आहेत, तीही माणसं आहेत. ही मान्य केलं की सोपं जातं. तसं महाराष्ट्रातला माणूस संतांची चर्चा अधिक करणार. मी तर म्हणतो संतांची चर्चा करणार. अहो, आळंदीहून पंढरपूरला आम्ही जायला निघतो ना, भेटायला विठोबाला जातो. मग ज्याच्या घरी चाललोय, ज्याला भेटायला चाललोय, त्याचं नाव घ्यायला पाहिजे ना. ज्ञानोबा तुकाराम. टाळी टाळी. ज्ञानदेव तुकाराम. चलो देहू से पंढरपूर. टाळी टाळी. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. विठोबाला भेटायला चालले ना, मग विठोबा रुक्माई नाही. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. एक फॉरेनर वारकरी आला, त्याने आखा दिवस ऐकलं ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. एका सुजाण वारकऱ्याला विचारलं, हे वारकरी ब्रदर, प्लीज टेल मी व्हॉट इज अ ज्ञानोबा तुकाराम. तो गंमतशीर म्हणाला, हे ब्रदर लिसन केअरफुली, ज्ञानोबा तुकाराम दॅट इज हार्ट ऑफ महाराष्ट्र. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे महाराष्ट्र कोणाचा हे कोणी कोणाचाही म्हणेल, ज्याच्या त्याच्या सोयीचा प्रश्न असतो तो. त्यामुळे महाराष्ट्र कोणाचाही कधी म्हणा, पण तो पहिला ज्ञानोबा तुकोबांचा आहे हे पहिलं म्हणा. हे इंजिन आहे, डबे लावा सगळे. विठ्ठला. त्यामुळे आम्ही संतांच्या मातीतली माणसं आहोत. आम्ही चर्चा संतांबद्दल करणार. आणि खरं सांगू का, आम्ही देवाचं भजन करणारे असलो तरी त्याला हेच आवडतं. माऊली म्हणते ना, पै प्रेमळाची वार्ता अनुवादिती जे पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही. ज्ञानोबाराय सांगतात, देवाचं मनोगत सांगतात. काय? माझ्यावर प्रेम करणाऱ्याची वार्ता जर कोणी अनुवादन करेल ना, तर तो मला आवडतो असं नाही, मी त्याला माझा सगळ्यात मोठा देव म्हणून प्रियत्व देतो, किंवा मी त्याला त्या नजरेने पाहतो. ते मानू परमदेवता आपुली आम्ही.
हे जर देवाचं अभिरुचीचं धोरण असेल तर आम्ही संत पदाचा विचार करणं आवश्यक आहे. या संतत्वाकडे पाहताना तुकोबारायांनी या अभंगाद्वारे संतांचं व्यवस्थित वर्गीकृत असा विचार मांडलेला आहे. या जगामध्ये जीवाचं अस्तित्व आहे, देवाचं अस्तित्व आहे, पण या दोन्हीतून एक निराळी भूमिका काम करते, ते संतांचं अस्तित्व आहे. कोणत्याही जबाबदाऱ्या, कोणतीही कर्तव्य उरलेली नसताना केवळ विश्व कल्याणाची तळमळ ज्यांना उच्च बोधावर आरूढ झाल्यानंतरही इथं पुन्हा पुन्हा यायला भाग पाडते ना, ते तत्व म्हणजे संतत्व आहे महाराज. मुक्ती ज्याने हस्तगत होते, ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही, मोक्ष स्थिती प्राप्त झाल्यानंतर पुन्हा पुन्हा येणं ज्यांचं आहे, त्या संतत्वाचा हा विचार आहे. आणि ते संतत्व आमच्या उद्धारासाठी, उत्थानासाठी आवश्यक आहे. महाराजांनी तर निर्णय करून ठेवलाय, उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना, विन्मुख चरणा संताचिया. योग वाशिष्ठ्यामध्ये रामप्रभूंना वशिष्ठाने सांगितलं, तुला जर मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या मोक्षाच्या घरावर, दारावर 4 द्वारपाल राहतात. मोक्षद्वारे द्वारपाल चत्वारो संप्रकीर्तिता, शमो विचार संतोष चतुर्थ साधू संगमा. शम म्हणजे मनोनिग्रह, हा पहिला द्वारपाळ. विचार म्हणजे विवेक, हा दुसरा द्वारपाळ. संतोष म्हणजे समाधान, हा तिसरा द्वारपाळ. आणि सत्पुरुषांचा सहवास, हा शेवटचा द्वारपाळ आहे. कुणाची तरी एकाची ओळख असावी. मग या सत्पुरुषाने जर आम्हाला मुक्ती म्हणजे आनंदाचा अनुभव येत असेल तर ते संतत्वाचं आम्हाला आकलन झालं पाहिजे, ते आम्हाला कळलं पाहिजे. आणि संतत्वाची व्याख्या सांगण्याची परंपरा आहे. किंबहुना महाराष्ट्राने सांगितलेल्या संतत्वाच्या व्याख्या या अत्यंत आदर्श आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अध्यात्माने भोंदूगिरीला कधी स्थान दिलं नाही. विठ्ठला, ज्यांच्या सानिध्याने आमचं अध्यात्म निश्चित होणार आहे, ते कसे आहेत, काय आहेत, त्यांचं स्वरूप काय, त्यांची ओळख काय, त्यांच्याविषयीच्या भावना काय, संतांचं महत्व जाणणारे तुकोबाराय त्याच संतांच्या सन्मुख उभे राहतात आणि आपल्या अंतरंगातल्या भावना शब्दबद्ध करतात पहिल्या चरणापासून. त्या संतांशी संवाद साधणारी ही वचन आहेत तुकोबारायांची. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. संप्रदायाच्या नियमाने ध्रुपद हे निर्णायक असतं आणि त्याच्या भोवती सगळा अभंग फिरत असतो. संतांबद्दलचं महाराजांना मांडायचं मत की ते अवतारी आहेत आणि जनजड जीवांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. मग जनजड जीवांचा उद्धार करण्यासाठी जिथं अवतीर्ण जे झालेत त्यांच्याविषयी समाजाला लळा लागावा, समाजाने त्यांच्या जवळ जावं, हे घडण्याकरता समाजाला ते कसे आहेत हे कळावं, हे सांगण्यासाठी या अभंगाचा जन्म आहे. विठ्ठला, त्यामुळे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जनजड जीव, हे संतांबद्दलचं मत आहे. आणि उरलेली 3 चरण आम्ही त्यांच्याजवळ जावं अशा मोहक बाबींची ती रचना आहे.
संतत्वाबद्दल बोलतानाच नाही तर कोणत्याही तत्वाबद्दल बोलताना त्याची सांगोपांग माहिती सांगायची असेल तर कोणत्याही माणसाला 3 गोष्टी सांगाव्याच लागतात. या गोष्टी नेहमी 3च का असतात ते नाही विचारायचं. विठ्ठल. आणि 3 गोष्टी आहेत हे जरूर सांगावं. दॅट्स अ कॉन्स्टिट्यूशन ग्रँटेड पॉइंट. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 गोष्टी सांगाव्यात नेहमी. काही काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात. म्हणजे फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गोष्ट फार वर्षापूर्वीचीच का असते? एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. राजाला 2 राण्याच का असतात? एक आवडती होती, दुसरी. दोन्ही का आवडत नाहीत? विठ्ठल. हा, तसं 3 प्रकार का विचारायचंच नाही. एखाद्या तत्वाचा परिचय द्यायचा असेल तर पहिलं त्याचं स्वरूप सांगावं, त्याचं सामर्थ्य सांगावं आणि त्याचा स्वभाव सांगावा. ही व्यास परंपरा आहे. श्रीमद भागवताचं महात्म्य सांगताना जो पहिला श्लोक आला, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाबद्दल बोलताना 3 पदांची योजना आहे. सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे आणि तापत्रय विनाशाय. तो सदचिद आनंद स्वरूप आहे, हे त्याचं स्वरूप. तो जगाची उत्पत्ती स्थिती लय घडवून आणू शकतो, हे त्याचं सामर्थ्य. आणि त्रिविध तापाचा नाश करतो, हा त्याचा स्वभाव. विठ्ठला. जरा सोपं सांगू का? एकाने विचारलं, माझं हे काम करायचं, कोण करील? ते म्हणाले, जा, ते गणपतराव करतील. तो म्हणाला, गणपतराव करतील खरं आहे, पण तेवढ्या मोठ्या ऑफिसात मी त्यांना कधी पाहिलं नाही, कधी ओळखलं नाही, कसं काय समजणार? ते म्हणाले, काही नाही, ऑफिसात जा, पण मी ओळखू कसे? हे गणपतरावच आहेत. ते म्हणाले, अगदी गोरा गोमटा धिप्पाड माणूस आहे, शरीर यष्टीचा, अगदी नीट नेटका राहतो, लगेच कळेल. त्याने दुसरा प्रश्न विचारला, पण तुम्ही हे काम करायला तिथं पाठवता, होईल का? अहो, नुसतं तुम्ही त्यांना भेटणं जाऊ द्या, नुसतं नाव जरी सांगितलं ना तरी सगळे उठून उभे राहतील. मग एवढा दरारा ज्या माणसाचा आहे तो माणूस माझं ऐकून घेईल ना? काळजी करू नका म्हणे. का? त्यांचा दरारा आहे, पण त्यांच्याकडे दरार नाही, तुम्हाला जवळ घेतील. विठ्ठला. आता सोपं बोलू. गणपतराव गोरे गोमटे आहेत स्वरूप. त्यांचं नाव सांगितलं की सगळे घाबरतात, सामर्थ्य. आणि दूर ठेवणार नाहीत, तुम्हाला जवळ घेतील, स्वभाव. विठ्ठला. आता आणखी सोपं सांगू का? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू स्वरूप. वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे सामर्थ्य. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन स्वभाव. आपले कॉलम उभे राहिले. आता जय विठ्ठल पर्यंत फक्त विटा भरायच्या. विठ्ठला. मग आता ध्यानात राहील ना, पहिलं चरण म्हणजे काय? पहिलं चरण म्हणजे काय? अहो, ज्यांना 2 चरण आहेत त्यांनी 1 चरणाबद्दल तर बोला. पहिलं चरण म्हणजे स्वरूप, तिसरं चरण म्हणजे सामर्थ्य आणि शेवटचं चरण म्हणजे स्वभाव. हे ज्यांच्याकडे आहे ते अलौकिक आहेत, जनजड जीवांचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहेत. हे संतांचं महिमान महाराज प्रतिपादन करतात. विठ्ठला. संत म्हणजे तरी काय हो? आध्यात्मिक भूमिकेतल्या प्रांतातल्या परमोच्च भूमिकेची अवस्था म्हणजे संतत्व. याच्यापेक्षा मोठं बिरुदच नाही अध्यात्मात. संतत्वापलीकडे काहीच नाही. अंतिम आहे ते संत. बाकी सगळ्या पदव्या त्याच्या, साधू पदवी सुद्धा अलीकडे राहते, संत त्याच्याही पलीकडे. आता तुम्ही कृपावंत, साधू, संत, जीवलग, साधून मग संत. एकाने विचारलं काय फरक आहे यात? म्हटलं फरक बारीकसा आहे.
परमात्म्याचा आनंद मिळाला ना तर एखाद्या बंद गुहेत बसून तो आनंद अनुभवतो, त्याला साधू म्हणतात. आणि परमात्म्याचा बंद खोलीत मिळालेला आनंद कवाड उघडून समाजात येऊन सर्वांसाठी खुलं करतो ना, त्याला संत म्हणतात. लक्षात घ्या, महाराज भंडाऱ्यावर बसले होते ते मिळवायला आणि देहूत उभे राहिले होते ते वाटायला. उभे राहिले आणि महाराजांनी वाटलं म्हणून तर हे आपल्याला आज करावंसं वाटलं. विठ्ठल म्हणजे तिथे जो मिळालेला आनंद आहे, भंडारा असेल, भामचंद्र असेल, घोरावडेश्वर असेल, तिथून मिळालेलं ते घेऊन नाही बसले. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी. अजून सोपं सांगू, देवासाठी रडतो त्याला साधू म्हणतात आणि देव ज्याच्यासाठी रडतो त्याला संत म्हणतात. देवाला शोधत हिंडतो त्याला साधू म्हणतात आणि देव ज्याला शोधत हिंडतो त्याला संत म्हणतात. देवाची कामं करतो त्याला साधू म्हणतात. देवाची कामं करतो त्याला साधू म्हणतात आणि देव ज्याची कामं करायला येतो ना त्याला संत म्हणतात. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, ज्या घरी चक्रपाणी स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा, ओ वाडवारती स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा. थोडं वरच्या स्वरात गेलंच पाहिजे, कारण कावड खालून वर न्यायची असते. विठाला विठाला. आणि आज तशी सवड आहे, मग का दवड. विठाला विठाला. संत कोण? देव ज्यांची कामं करतो त्याला संत म्हणतात. त्याहीपेक्षा ज्यांची कामं आम्ही करायला बिलगतो, त्यांनी त्रास दिला तरी तो त्रास सहन करून ती कामं करतच राहणं. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाची आघात. आम्ही भूतानला कथा करायला गेलो होतो. मला कोणी विचारलं कशासाठी? म्हटलं भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. कथेला गेल्यानंतर तिथं त्यांचं एक विमानतळ आहे, त्याचं नाव पारो. वेसावची नव्हे, हा, जगातला सगळ्यात सुंदर एअरपोर्ट मानला जातो तो. तिथं त्यांच्या देशात जो एक बौद्ध धर्माचा प्रचारक आला त्याचं संग्रहालय आहे, त्याचं नाव पद्मसंभव. तो मंगोलियाकडून आला, चायना ओलांडून भूतानला थांबला. त्याच्या ज्या अनेक वस्तू आहेत त्यामध्ये एक युगुलाची मूर्ती होती. युगुलाची, युगुल म्हणजे कपल, एक स्त्री आणि पुरुष. त्यामध्ये त्या स्त्रीने त्या पुरुषाला कडकडून मिठी मारलेली आहे आणि तो पुरुष उभा आहे. मी त्या गाईडला विचारलं हे याचा अर्थ काय, तर त्याने फार गोड उत्तर दिलं. तो म्हणाला ही इज अ विजडम अँड शी इज अ कंपेशन. आता काही जमतं का पहा. तो जो पुरुष उभा आहे ना
त्याचं नाव शहाणपणा म्हणजे ज्ञान. आणि त्या शहाणपणाला जिने मिठी मारली आहे ती स्त्री आहे कंपेशन, दॅट्स कॉल करुणा. संत कोण? जिथं ज्ञानाला करुणेने मिठी मारलेली आहे. हे जे आहे ना ते संतत्व आहे. आणि महाराष्ट्राची संतत्वाची व्याख्या अख्ख्या जगाने ऐकली. जेव्हा राष्ट्रपती पदाची शपथ घ्यायला एक महाराष्ट्राची लेक उभी राहिली दिल्लीला, तेव्हा तिने सगळ्या जगाला, सगळ्या देशाला अनुलक्षून एवढंच सांगितलं, माझी महाराष्ट्राची संतत्वाची भूमिकाच अशी आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा. दुसरा आम्हाला साधू मान्य नाही, तोच साधू आहे जो जगासाठी काम करतो. रंजलेल्यांसाठी पण आणि गांजलेल्यांसाठी पण. रंजले गांजले म्हणजे काय? दुःखानं हैराण झालेली माणसं त्याला गांजलेले म्हणतात, आणि विषयात रंगलेली माणसं त्यांना रंजलेले म्हणतात. ते रंगलेले असतात पण रंगेल असतात. विठाला त्यांना ज्यांनी पांडुरंगाचा रंग लावला ते संत असतात. त्यांना जवळ घेऊन देवाच्या जवळ करतात. असे जे आहेत ते तुम्ही संत आहात. आम्हाला कसं वाटतं तुमच्याकडे पाहताना? माय, बाप, कृपा स्वरूप सांगितले. तुम्ही माय आहात, तुम्ही बाप आहात. अडचण अशी आहे, मम्मीला मम्मी म्हटलं तर चालतं, पप्पा म्हटलं तर चालेल. पप्पाला पप्पा म्हटलं तर चालेल, पण मम्मी म्हटलेलं चालेल. पप्पाला पप्पाच म्हटलं पाहिजे. मम्मी म्हणणं हा टप्पा परवडण्यासारखा नाही. लोक म्हणतील याचा एक कप्पा रिकामा आहे का? विठाला चाय इसके लिए चप्पा चप्पा छान मारो. जाऊ दे, बस झालं. मला काय म्हणायचं आहे, माय आणि बाप दोन्ही एकत्र आणलेत. किती अवघड आहे हे. कसं काय जमलं? तुम्ही कुठल्या अनुषंगाने बोलता आहात की संत आम्हाला माई आहे आणि बापही आहे? व्यवहारातली माय माय असते, बाप नाही. बाप बाप असतो. पण परमार्थातलं हे अद्भुत आणि वैशिष्ट्य आहे. इथं एकच सत्पुरुष मायही होतो आणि बापही होतो. तसं संसारात होत नाही. काय झालं, या अभंगावर एकदा वैकुंठवासी वारकरी संप्रदायाची मूर्तिमंत प्रतिभा जगन्नाथ अण्णा पवारांनी कीर्तन केलं. अण्णा म्हणजे अण्णा आहेत. सुदैवानं आम्हाला नामसाधर्म्य लाभलं, पण ते नामसाधर्म्यच आहे. आम्हाला कधी कधी आभार मानताना लोक म्हणतात तुमचंही नाव जगन्नाथ आहे. म्हटलं काही नाही, नुसतं जगन्नाथ. अण्णा अण्णा आहेत, माझ्या नुसता नावात गण्णा आहे. विठ्ठल जगन्नाथ अण्णा पवार म्हणजे मूर्तिमंत प्रतिभा. त्यांनी हा अभंग घेतला, तुम्ही संत माये बाप कृपावंत. आता ते गायक मंडळी गायला घेतलं, त्यांनी गायला. ते काय करायचे, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप. ते बसत नाही ना बरोबर. अण्णांनी त्या गायकांना थांबवलं गाताना आणि त्याने म्हटलं, अहो गायक महाशय, हे माय आणि बाप वेगळे का ठेवता? ते एकत्र राहणार नाहीत का? तुम्ही संत माय बाप कृपावंत. पण ते गायक फार मिश्किल होते. त्यांनी पुन्हा माईक घेतला. ते म्हणाले, अण्णा सुरुवातीपासून धडपडतोय, ते माय आणि बाप एकत्र राहावे, पण जमतच नाही. म्हणजे का जमत नाही? ते म्हणाले, माय तालात बसत नाही, बाप ठेक्यात येईना. विठाला व्यवहारात हे घडत नाही. पण तुकोबाराय म्हणतात, संत आमच्या करता माय बाप दोन्ही झाले महाराज. मग माय झाले म्हणजे काय झाले आणि बाप झाले म्हणजे काय झाले? माय आणि बाप काय कशाला म्हणावं? सोपं सांगू, कसं शिकवावं हे जिला कळतं तिला माय म्हणतात, आणि काय शिकवावं हे ज्याला कळतं त्याला बाप म्हणतात. संसारात माय बाप बाप माय का होऊ शकत नाही? त्याचं कारण आहे का? कसं शिकवावं हे जिला कळतं तिला काय शिकवावं हे कळेलच असं नाही, आणि काय शिकवावं हे ज्याला कळतं त्याला कसं शिकवावं हे कळेलच असं नाही. आणि हे ज्यांना दोन्ही गोष्टी जमतात त्यांना संत म्हणतात. हे आता कळणार नाही असं नाही, दोन्ही गोष्टी तिथं आहेत. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती, पुसोनी शेण हरिती देती सुख. जरा सोपं बोलू का?
संतांना कसं शिकवावं हे कळतं म्हणून त्यांना माय म्हणा, आणि काय शिकवावं हे कळतं म्हणून त्यांना बाप म्हणा. हे म्हणताना काय म्हणा? सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविते, करोनी सायास शिकविते, काय द्यावे त्याचे व्हावे होत नाही, काय द्यावे त्याचे व्हावे होत नाही. करोनी सायास शिकविते, करोनी सायास शिकविते, आलं ना बरोबर. आता सहज बोलणे हित उपदेश म्हणजे काय शिकवावं हे कळतं. कसं शिकवावं? करोनी सायास, करोनी सायास शिकविती म्हणजे तुम्ही संत माय, आणि सहज बोलणे हित उपदेश म्हणजे तुम्ही संत बाप. आता ऐका, कसं शिकवावं हे जिला कळतं तिला काय शिकवावं हे कळतं का? म्हणजे कसं शिकवावं हे तिला बरोबर कळतं. एक जण कामावरून घरी आला. कामावरून घरी आल्यानंतर त्याने वेळेला नेमकं पोरग रडत होतं. ते पोरग रडत होतं आणि हे ओरडत होतं. तो आल्या आल्या तो म्हणाला, काय तुला कळत नाही का, समजत नाही? एक ध्यानात ठेवा, सुखी संसाराचं एक सूत्र आहे. ते म्हणाल तेच तर हवंय आम्हाला. हे सूत्र सूत्र नाही, ही ऋषींची पुत्र आहेत. काय सूत्र? फक्त 5 मिनिटं सांभाळायची, अख्खं आयुष्य सुखी होईल. कोणती 5 मिनिटं? गृहिणीने दिवसभर कामात राहा, तुमच्या धामात राहा, कुठं राहायचं तिकडं राहा, पण नवरा कामावरून घरी यायची वेळ झाली की त्या वेळेला सगळी कामं टाकून दारात थांबा. घर आनंदी राहील. करूनच पहा, फॉर्म्युला सक्सेसफुल आहे. हा उपचार आहे, प्रयोग नाही. विठ्ठला आपण फेल प्रॉडक्ट आणत नाही, हा गॅरंटीचा माल आहे. हा करूनच पहा. तेवढ्या 5 मिनिटात तयार राहायचं, स्वागत करायचं. आपण आलात त्याचा सगळा शिणभागच जातो. त्याने डोरबेल वाजवली का ही घेंगाण्या स्वरात म्हणते, लॅचकी न्यायला काय झाली होती. त्याला असं वाटतं तिकडंच खपलो असतो तर बरं झालं. सूत्र ध्यानात ठेवा, नवरा कामावरून घरी येतो त्या वेळेला तुम्ही त्या 5 मिनिटासाठी सगळं टाकून दारात उभे राहा. गृहस्थांनी म्हणजे बंधुवर्गाने काय करावं? दिवसभर तुम्ही कोणत्याही स्थितीत कसेही वावरा, भले वावरात का राहीना दिवसभर, वावरातच राहतात माणसं, वावरातच कधी कधी. पण तिथून जेव्हा तुम्ही घरी येता ना तेव्हा छान या, घर सुखी होईल. तेवढं फक्त सांभाळा. ऑफिस घरी आणू नका. घरी ऑफिस आणलं ना तर ऑफ पीस, शांती संपेल. विठ्ठला पीस ऑफ, दॅट्स कॉल ऑफ पीस. त्यामुळे कामावरून घरी येताना छान आलं पाहिजे. काही माणसं कामावरून घरी येताना अशी असतात, कळतच नाही हे कामावरून आलेत का कामातून गेलेत. तेवढं कसं सांभाळायचं? तो आला ओरडत, काय कामावर आल्या नेहमी ह्या असं रडत राहतं, हे बोंबलत राहतं. ती पण बिचारी दिवसभर कंटाळलेली होती. तिनं ते पोरग उचललं, कायम मीच सांभाळते, हे घ्या जरा तुम्ही गप्प बसून दाखवा. त्यालाही कल्पना नव्हती एवढा एकदम हल्ला होईल. बरं मग आता अचानक सहभाग घेतल्यावर माघार घेता येत नाही. तो म्हणाला मी तुला त्याला गप्प बसून दाखवतोय पाच. त्याने ते उचललं आणि नेलं दुकानावर. नेल्यानंतर मुलाचा स्वभाव आहे,
मुळात तो स्वभावच आहे, जे पहिलं दिसेल त्याची अपेक्षा. आता तिथं त्या दुकानावर त्या पोराला घेऊन तो गेला बाप. त्याला बाहेर गुळाची पोतीच्या पोती भरलेली दिसते. त्या पोरांनी सांगितलं, बाबा मला गुळ पाहिजे. बाप म्हणतो कीर्तनकार होईल का काय विठ्ठला. हे गुळ आहेत ना, हे एकूण दोघे जण भाऊ आहेत. एक तांबडा गुळ, ते तिथे बारकं पार वायाच गेलं. कोणता गुळ जाऊ द्या, जे लोक आहेत त्याच्यात मशगुल त्यांना राहू दे, त्या गुळाची चर्चा आपण कशाला करा. तो धाकटा वाया गेला, पण हा तांबडा चांगला आहे, तो कीर्तनाला आला. विठ्ठल कीर्तनाला आला, त्यामुळे त्या गुळाला सर्व सुखाचे आगर सापडलं आणि त्याला नवसागर सापडलं. विठ्ठल आपण कशात गुळ व्हायचं हे गुळाला कळलं पाहिजे. आपण कशात जायचं. तो म्हणाला बाबा गुळ पाहिजे. गुळ पाहिजे म्हटल्यावर एक तुकडा उचलून दिला हातात, घे. त्यानंतर तो फेकूनच दिला. ते म्हणाले काय झालं, एवढा नाही मोठा पाहिजे. बाप म्हणाला अरे मोठा देतो पण गडबड करू नको, गडबड करू नको. त्यांनी एवढा मोठा दिला, तोही फेकला. प्रकरण बिघडत गेलं. शेवटी त्या बापाने 1/2 किलो गुळाची ढेपी दिली, तरी ते थांबे ना. शेवटी पाठीत धपाटा दिला आणि वाजत गाजत हा दिंडी सोहळा अख्ख्या देहूतून घरी पोहोचला. भव्य दिव्य शोभा यात्रा. ते पोरग दिलं फेकून तिच्याकडं. चढवून ठेवलंय, मस्त करून ठेवलंय. असे कुठं लाड फाजील लाड. ती म्हणाली जमत नाही हे सांगा. तो पुन्हा चिडला, मला जमत नाही तर तू करून दाखव. ते म्हणलं करूनच दाखवीन. काय, आणा इकडं. त्या पोराला जवळ घेतलं, उराशी कवटाळलं, डोळे पुसले, पाठ थपथटवली, सांगितली बाळा रडू नको रे, तुला काय पाहिजे ना मी देते. एवढ्यानं ते काळी 3 वरून काळी 1 वर आलं. जमलं. काय पाहिजे तुला सांग. तर काही नाही आई, मला गुळ पाहिजे. अरे मग बाबांनी गुळ दिला होता ना. ते म्हणाले मला एवढा नको, मोठा पाहिजे. ती 1/2 किलोची ढेपी हातातच. आई म्हणाले मोठा देते पण गप्प राहा. म्हणे काय करणार. त्या बाळाच्या हातातला गुळ घेतला आणि त्या आईनं त्याचे विषम तुकडे केले. विषम तुकडे म्हणजे 60-40 बिल्डर टेक्निक. आणि दोन्ही तुकडे पोराच्या समोर धरले. बाळ बोल, तुला छोटा पाहिजे का मोठा पाहिजे. आता बाळाचं ध्रुपदच होतं सगळ्या चरणांना, मला मोठा पाहिजे. मग सांग आता याच्यात छोटा कोणता मोठा कोणता. तर हा आई तो मोठा. असं ना, घे बघू माझ्या बाळाला मोठा गुळ. तो अर्धा गुळाचा तुकडा घेतला. ते रडणारं पोरग गप बसलं आणि हे 1 किलोवालं बघत बसलं. विठ्ठला